तुझी अशी क्रश कोण आहे? मुंबईला अवॉर्ड शो होता, ती समोर आली माझ्या, अरे बापरे ही आली, मी डायरेक्ट गेलो ते सोबत बोलायला. मला तर दुसरी सांगितली घरी. कोणती? काय ऐक ना, तुला असे मेसेज नाहीत का पोरांचे असे रॅन्डम? काही पोर असे येतात. डायरेक्टच प्रपोज, त्यांना सिस्टमच माहित नाही का. एवढे दिवस झाले, आज आम्ही या सिरीजला असे पहिल्यांदा एकत्र आलोय का. आदित्य डेरेमुळं म्हणजे नाही का, महेश डेरे असं नाही म्हणलं आपलं स्वतःचं नाव, मग त्याच्यामुळे एवढी हेल्प नव्हतं घेत. मी ऍक्टिंग भारी करतो कधी. हे तूच ठरवलं का? हा म्हणजे तोच तर. मीच माझ्या मनात राजा तू हा म्हणतो तो फ्युचर काय, तो लग्नाच्या शूटिंग करणार आणि मी असं काय भाऊ तो चांगलं होणार, म्हणजे असं आहे. आत्ता जास्त भांडण कोण करतं? मीच. आदित्यच. तो भांडण करतो, मी चिडचिड करतो. घरचा लाडका म्हणजे आदित्य. मोबाईल आहे 17 Pro, ठीक आहे, लेटेस्ट मॉडेल. माय काय Apple Watch आहे, माय काय नायकीचे शूज आहे. अरे ब्रँडेड घालणं म्हणजे सिम्पलच राहणे. तुला विकत घेऊ का सांग तू. ते जास्त नेगोशिएशन कोण करतं? आदित्य. निगोशिएशन मी करतो, बार्गेनिंग मी करतो. जाणीव रे मला पैशांची. काय बोलावं आता, जाऊ दे. जिरली आमची. तर लेट्स गो. आता आपलं झालेला आहे निम्मा पॉडकास्ट आणि इथून पुढं आता मी आणि भाऊ घेणार आहे तेजाचं पॉडकास्ट. हा, तर चला, माझा आहे रोकटोक सगळे प्रश्न तुझ्यासाठी तेजा. तर तेजाचं लग्न कधी? अजून मलाच माहित नाहीये. असं कसं माहित नाही? अजून सुरुवात पण नाहीये बघायची, त्यामुळे. काय ऐक ना, तुला असे मेसेज नाहीत का पोरांचे असे रॅन्डम? काही पोर असे येतात. डायरेक्टच प्रपोज, त्यांना सिस्टमच माहित नाही काय मग काय मेसेज तर खूप सारे असतातच की तुझ्यासारखी मुलगी जर लाईफ मध्ये आली तर माझं लाईफ असं बदलून जाईल, तसं बदलून जाईल, ह्या त्या गोष्टी असतात. बट त्याच्यापेक्षा पण एक क्रेझी मुवमेंट जस्ट आता 1-2 महिन्यापूर्वीच आहे. एका व्यक्तीने काय केलं, म्हणजे तो प्रत्येकच व्हिडिओला कमेंट करत राहतो. त्याने एक पार्सल माझ्या दीदीच्या अकॅडमीच्या ऍड्रेसला पाठवलं. त्याच्यामध्ये साडी होती आणि प्लस एक चिठ्ठी पाठवली होती. एक शेतकरी मुलगा आहे तो, मी तुला माझ्या कमाईतून पहिलं गिफ्ट पाठवलंय, असं ते होतं. सो असं काही क्रेझी पण आहेत. मी नाही दिसत का रे, मला पाठवा ना असे काही गिफ्ट वगैरे. तर त्याच्यात तुला काय वाटतं की तुझा जो असन नवरदेव काय असन ते, तर तुला कसा अपेक्षित आहे वगैरे काय, किंवा कुणासारखं असं एखाद्याचं नाव वगैरे सजेस्ट करू शकते? म्हणजे आम्हाला सापडला तर आम्ही या इंडस्ट्री मधला का हा बॉ याच्या नाही, मला या इंडस्ट्री मधला तर कोणीच नकोय. ह्या म्हणजे पूर्ण घे तू, बॉलिवूड बिलिवूड सगळे कुठलीच जी सोशल मीडिया ऑन कॅमेरा इंडस्ट्री मध्ये किती यार. बट ऑन कॅमेरा जे काय आपण करतो ना, त्यातला कोणताच या फील्ड मधलाच नकोय. बट हा, माझ्या फील्डला सपोर्ट करणारा. पण मग याच्यात तेच प्रॉब्लेम आहे का, ही फील्ड आपल्याला माहिती, मग डिवोर्सचे प्रमाण याच्यात जास्तच आहे. कारण की नाही, ते आवडतच नाही का माझ्या पार्टनरनी ते नकोच आहे. आपण स्वतः किती करा, पण त्यांनी नाही केलं पाहिजे. कारण आपल्याला ह्याच्यातली रियालिटी माहिती आहे आणि रिअल आणि फेक लोक किती आहेत या इंडस्ट्रीमध्ये हेही माहिती आहे. त्यामुळे कधी कधी असं होतं ना, आपण एखाद्यासाठी चांगला असतो, ते गैरसमज. आता साधं मी जर एखाद्या मुलीसोबत व्हिडिओ केला तर एखाद्या मुलीला काय वाटतं, किंवा सगळ्यांनाच वाटतं अरे हा हिच्यासोबत व्हिडिओ करतोय, मग काय यांचं हेच चालू आहे का? असं नको व्हायला. एक पर्सनल लाईफ असते आणि एक लाईफ असते. सोशल मीडिया तुमच्यासोबत तर खूपदा घडले, तुमचे एडिट्स पण बनतात, मग त्याच्यावरून घरच्यांचे रिॲक्शन काय असतात? घरच्यांचे रिॲक्शन काय नसतात. घरचे उलट आम्ही काहीच नाही, आम्ही उलट शांत राहतो. घरचे म्हणते हे ना पोरांनी हेच नाही, घरचे असे बोलतात पप्पा आणि मम्मी, हे पोरांना आजकालची हेच समजत नाही. एखाद्या पुरुषोत जर बनवला तर लगेच नवरा बायको. पण तुम्ही समजा ना, कॉन्टेंट क्रिएटर आहे का काय, म्हणजे आम्हीच एवढं मोटिवेशन एकदम मॅच्युअरली आमचे घरचे हँडल करून घेतात. हो, घरच्यांचा आजकाल तुम्हाला खूपच सपोर्ट असतो आणि इव्हन ते आता ऍक्ट मध्ये पण उतरलेत. मग त्यांना ऍक्टिंग साठी कसं कन्व्हिन्स केलं? घरच्यांना आमच्या घरच्यांची एकदम रॉ ऍक्टिंग असते. म्हणजे जर असं वाटलं एखादा युट्यूबला एखादा स्टोरी टाइम व्हिडिओ वगैरे करायचा, तर काही नाही, फक्त सांगायचं एकदम नॅचरल. आम्ही काय करतो, व्हिडिओ चालू करून देतो, घरच्यांना म्हणजे कळूनच देत नाही. पण जे रॉ रिॲक्शन असते ना, ती फायनल रिॲक्शन असते. याच्यामध्ये 4-5 पार्ट आहे का, त्याच्यात एक सीन इतका म्हणजे काय आता म्हणता येईल त्याला, अवघड नाही इमोशनल नाही रे, रोमॅन्टिक सीन एवढा खतरनाक आहे. बघा आल्यावर पार्ट, पण त्याचा एक बिहाइंड द सीन आहे, तो नानांनी प्ले केलेला डायरेक्ट. म्हणजे तो सीन तुम्ही म्हणले ना, तुम्ही म्हणजे जी मुलगी होती ना, ती मुलगी ती करत नव्हती ते तशी ऍक्टिंग, नाही का. पप्पा म्हणले मी करून दाखवतो, नाही या म्हणलं पप्पांना, म्हणलं या करा. आणि मग मला चालायला लावलं, मी असं थोडस हे होतं नाही का, पडतो आणि पप्पा मला असं कॅच करतात. एकदम एवढं आहे तो व्हिडिओ, जर याच्यात टाकून देऊ शकते काय विषय. कुठे मिळतात अशी मम्मी पप्पा? मग ती पायाला अशी म्हणत होती, अरे समोर पप्पा आहे, तुला असं वेगळं नाही वाटत का करायला? मी म्हणतो अगं माझ्या पप्पा लय मोठे ऍक्टर आहे, त्यांनी साधी सगळे ऍक्टिंग, म्हणजे त्यांना पण आवड आहे नाही का, काय आपण म्हणतो
तसं ते सपोर्ट गावामध्ये नाही का आपलं हे असतं, गावात यात्रा वगैरे असते आणि ते सॉंगांचं तुमच्या तिकडे काय म्हणते त्याला? सॉंगांचा कार्यक्रमाला काय म्हणता तुम्ही? नाही, आमच्या गावात नाही होते. छोटं गाव आहे आमचं एकदम. नाही पण कुठं बघ आमच्या कसं ते छोट्याच गावात रामाचा होतं अवतार ते. घेते आणि ते प्ले करतात सगळा रोल त्यांचा. तुमच्या काय म्हणतात त्याला? आमच्याकडं नाहीच, तो विषयच होत नाही. नाहीच कधी आमच्या बघितलंच नाही. आखाडी सोंग या टाईप काहीतरी म्हणतात. विषय काय राहतो, गावाची यात्रा राहते, रामायणे डिस्प्ले करायचे लोकांसमोर, मग कसं आमच्याकडे करणार? ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम राहतात आता. ते नाही. वाघ्यामुळेच होतंय का? नाही, विषय कसा असतो, पहिल्या काळापासून चालू आलेले, मग आपण इन्स्टावर युट्यूब आपल्याकडे सोशल मीडिया त्याच्यामुळे आपण बघतो व्हिडिओ मध्ये एक ऍक्ट चालू राहतो, पण आपण नाटक नाही म्हणत का, तोच टाईप, फक्त रामायण त्यांचं सांगायचं, कॅरेक्टर प्ले करायचं. कॅरेक्टर प्ले करायचं. मग रामाचा कॅरेक्टर आमचे बाबा करत होते, बाबा त्याच्यात हा, आता रिसेंटली दशावतार मूवी आला हा होता. मग सेम तसंच. तोच मग बाबांनी आम्हाला ते डायलॉग्स वगैरे सगळं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्या बाबा ही त्याच्यात तेवढे मॅच्युरली हँडल करून टाकतात. त्यांना माहिती बाबा काय या सगळ्या गोष्टी, क्षेत्र काय वगैरे. म्हणजे कधी कधी आता त्यासाठी नवीन माग आहे. ते आंबे वगैरे चांगले निघायला लागले, ते आजीन ते गेले ना झाड तिथे तोडायला, मग आदित्याला पण आदित्य व्हिडिओ बनवतो, आता आम्ही असं करतो, मग तू व्हिडिओ बन, आणि तेच व्हिडिओ इतके व्हायरल झालेले ना, हा. काही माप नाही. तसं शेतात राहतं. गेलं. आमच्या पण घरासमोर ना केळीची बाग आहे आणि माझ्या पप्पांना खूप आवड आहे अशी काहीतरी वेगळी फळं वगैरे लावायची. तर केळी काढायच्या टाइमला ते मला तिकडे बोलवायचे, ती ये केळीचा व्हिडिओ काढू, आणि ते व्हिडिओ मिलियन मध्ये जायचे. म्हणजे मी आणि पप्पा एवढा मोठा घड उचलून आणायला लागलोय आणि तो काहीच नसायचं असं त्याच्यामध्ये, पण ते बघायला लोकांना आवडायचं. पण असं नाही होत कधी का, समजा घरचे पण तू जास्त इन्व्हॉल्व नाही करत त्यांना, ते म्हणजे इन्व्हॉल्व का- व्हायला मागत नाहीत ते जास्त, तरी मी खूप घेते, पण जास्त आमचं जबरदस्ती तसं नाही, नाही करू आमचं शकत. चला असं आहे. सगळे येतात, उलट सगळ्यांना भारी वाटतं. आमचं कसं झालंय आता, आपलं म्हणजे आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं कसं आहे, ब्लॉगर मध्ये आपण ज्या पण ड्रेसवर असेल, जे पण कपडे असेल त्याच्यावर लगेच यायला तयार होतो. हो. घरचे लगेच म्हणणार नको, मी असे Same दिसले माझ्या पाहिजे. पप्पांचं असं होतं की ते नाही, विषय मी होतो. कपडे ठीकठाक नाही घातलेत, मला नको आपण घेऊ. विचारच नाही करत. आता बिहाइंड द सीन म्हणजे लोकांचे जे स्क्रिप्टेड गोष्टी व्हायरल होत्या त्या आपल्या बिहाइंड द सीन व्हायरल होत्या, त्याच्यामुळे आपल्याला जाऊ दे काय कपड्यांचं एवढं. आजी पण व्हिडिओ जर म्हणलं आजीला असा व्हिडिओ करायचाय, आजी लगेच घरात जाणार, लगेच तिचा मेकअपच करून येणार. आणि आता तुझं जे रॅप सॉन्ग आलं, तर त्याची कॉन्सेप्ट कुणाची होती किंवा ते लिरिक्स वगैरे? कॉन्सेप्ट म्हणजे आमचं असं ठरलं होतं की एक रॅप करायचं. मग पण अचानक रॅपचं व्लॉगिंग आणि रॅप लांब लांबचा संबंध. रॅप कसं आहे, मी त्याच्या आधी स्टोरी टाइम व्हिडिओ केले, प्रॉपर मी प्रेझेंट केलं मला स्वतःला, पण असं वाटलं त्याची एक स्टोरी अशी होती. आम्ही एक ठिकाणी गेलो होतो एका इव्हेंटला, हे बरेच टाइम सांगितलंय मी, पण इव्हेंटला गेलो त्या टायमाला दुसऱ्या रॅपरचं गाणं लागलं होतं. म्हणलं इथं आपल्याला लागायला पाहिजे. माझे मित्र होते, त्यांना रॅपिंगचं माहिती आहे, अजय वगैरे, तर त्याला मी बोललो होतो, त्यांनी प्रॉपर लिरिक्स वगैरे मला करून दिले. त्याच्यानंतर जो धडाका लावला, आणि माझं रॅप ज्या टायमाला मी अपलोड केलं त्या टायमाला इंडियामध्ये नंबर 1ला म्युझिक कॅटेगरीत नंबर 1ला हाईपलं होतं. त्या टायमाला ट्रेंडिंगला रिप्लेस करून हाईप आलं होतं. तर मग ते नंबर 1ला होतं. किती दिवस चाललं होते? बरेच दिवस चालू होतं. म्हणजे लय विषय मोठी गोष्ट होती अजून माझ्यासाठी. पण रॅपचा विषय असा आहे, माझ्यासोबत जर एखाद्या फोटो काढला, त्यांना माहिती आहे हा महेश डेरे, मग गाणं लावायचं कोणतं, मग यांचंच लावायचं, मग ते रॅपच राहतं कायम याचं. रॅप म्हणजे रॅप म्हणण्यापेक्षा कोणतं पण सॉन्ग तुमचं स्वतःचं पाहिजे, आणि ज्यांनी स्वतः टार्गेट बनवलं. बट त्यातल्या ज्या लिरिक्स आहेत ना, त्या खूप जास्त कनेक्ट होणार आहेत लोकांना. आणि मग आपण पण कसं शेतकरी, आणि त्या सगळ्या जसं 7 पिढ्या, 7-12 किंवा मग या सगळ्या गोष्टी वावराच्या वगैरे, तर त्या आहे तेवढ्या रिलेटेबल. हे तुझे शब्द आहेत खरं तर, मग ते रॅपरला कसे काय कनेक्ट झाले? कारण की तो चांगला मित्र आहे, आणि त्यांनी पण तेवढं मला स्टडी केलंय, कारण आम्ही रोज फोन बोलायचो. ऑलरेडी जर आमची सिरीज आहे, त्याची स्क्रिप्ट रायटर जी मुलगी ती ऑलरेडी ब्लॉग बघती, तिला माहिती सगळं यांचं system. जो माझं हे पण तो पण तेच- ब्लॉग बघत होता, त्याला माहिती का बाबा माझं बॅकग्राऊंड काय आहे, मी कसं आलो. त्याच्यामुळे बाहेरचे जे कोणी असेल त्यांना आम्ही प्रॉपर माहिती, बाबा आम्ही काय असे तसे नाही, त्यांना प्रॉपर माहिती बाबा हे एवढं जे दाखवत आहे एवढं हे सगळं खरंय. हे एवढी गाडी दाखवताय, एवढा बंगला दाखवताय, एवढे शेत दाखवताय, व्हायरल एक ना होण्याचं एक गोष्ट कारण खरंय. तेच यांच्याकडे रियालिटी मध्ये काहीतरी आहे, तेच ते डिस्प्ले करताय. हे ब्लॉगर सगळ्यात मोठं हे गोष्ट त्याच्यामुळे आम्हाला फालतू असं कोणचं काहीतरी आणायचं आणि शॉप करायचं, हे ते फालतू नाही. ते नाही. जे आहे बाबा हे आमचं आहे असं. आणखी एक की तुमचं घर काहीतरी 100 करोडचं घर असं तू नाही, टाकलेलं 100 करोडचं थोडी. विषय काय झालं होतं, त्या टायमाला मी बघत होतो, सगळं चेक करून बघत होतो नाही का, युट्यूबला कसं वर्क करतं काय. त्या टायमाला मी टाकलं, ते 1च्या ऐवजी 100 झालं. असं माय मागत 1 करोडचे. हा म्हणजे आता तेवढं लमसम तेवढा खर्च आलता. मी बघायला जे खरं आहे ते खरं आहे आता. तर मग त्याच्या माग माझं ते जास्त झालं. तर पण माझं डोक्यात ते हाय तेवढंच होतं. जास्त म्हणण्यापेक्षा युट्यूबला तेच चालतंय. मग स्क्रिप्टेड म्हणू नका, पण मग प्रॉपर मला ते घराचं होम टूर द्यायचं होतं. पण
केलं मी तेव्हा आणि एकदम फास्ट 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 पूर्ण घर दाखवलं. मग ते प्रॉपर आता जर करायची बारी आली तर आता करू चांगलं होम टूरचं एक मस्त व्हिडिओ करू आपण स्टुडिओ वगैरे असं झालं. तुझं जे रॅप आहे त्याच्यामध्ये जास्त करून लिरिक्स असे आहेत की नाही का जवळच्यानीच घात केला किंवा आपल्या मागे एक बोलतात पुढे एक बोलतात, ते तर तर तसं खरंच आहे. तुझ्यासोबत रिअल लाईफ मध्ये घडले? ते घडलंय त्याच्यामुळेच तर एवढं सगळे ठिकाणी ते नडलंय. विषय काय आलाय की जे पण आपल्यासोबत घडतं ना, म्हणजे जसं आधी आपण चालायचो जसं चल चल के पाओगे से आज दिल्ली में सब, ते खरं खरं होत गेलंय तसं. मी पहिलं बोललो होतो आज मला दिल्लीमध्ये आवड भेटला, तर आधी काय दिवस होते मी शाळेत पायी पायी जायचो, त्याच्यानंतर विमानाचा प्रवास. आधी लोक मानत नव्हते, आता लोक मानायला लागले. तर त्या सगळ्या गोष्टी एक होत गेल्या नाही का, रॅपनुसार एक खऱ्या खऱ्या गोष्टी होत गेल्या बरोबर. असं. म्हणजे आणि वन टाइम सगळं बोलायचं असेल तर मग रॅप सॉन्ग किंवा हा. असं काहीतरी. मला जर जाणून घ्यायचं असेल तर मला रॅप ऐकावं, त्यात मी पुरा कळन. असं पुरा नाही कळणार, मी निम्माच कळन. पुरा तर काढायसाठी मग लय समोरच्याला स्टोरेज लागल. आणि काय असतं माहिती का, आपल्याला एखाद्या विषयी लई चांगल्या भावना असतात, पण एखाद्या गोष्टीमुळे दुसऱ्याला आपण लय वेगळे वाटतो ना, तर बरोबर. आपली चुकी नाही. आता काय, आता जे आहे ते आहे. प्रत्येकाचं एक नेचर असतं, पण समोरच्याचं ऑब्झर्वेशन करण्याचं एक टेक्निक पण वेगळी असते, त्यामुळे हा. आपण वेगळे दिसून येतो काही. बरोबर बरोबर. आता ते रॅप सॉन्ग थोडंसं म्हणशील का, रॅप कोणतं कडवं म्हणायचं? तुझं फेवरेट? ते 7/12 नाव आवडतं, तेच भारी, तेच व्हायरल होईल चांगलं. आता लिरिक्स कसं म्हणायचं, माझं काय निम्म्यातून नाही म्हणू शकत. म्हणायला गेलं तर मला पुरं पहिल्यापासून म्हणावं लागेल. मग पूर्ण चालेल, म्हणण्यात जो पूर्ण म्हटलंस part तरी असेल तो, चालेल, हा. मला पण ऐकायला आवडेल, कारण दोन मला part. स्वतःला खूप मला आवडते. येतच नाही ते, मला काय येत नाही तुला? तू नाही का गाण्यात? गाण्यात आहे पण मी म्हणतो थोडस. मी स्वतःचं ठेवलं टार्गेट, माझे आपले काय माझे विरोधक थांबलेत, कारण सत्ता माझी कमावलं स्वतः मार्केट, जे जळके नव्हते ते पण जळायला लागलेत. मला आपले कोण परके कोण कळायला लागलेत, चालू यशाची दिशेनं मागं खेचाय निघलेत. मी मनात ठेवला ज्यांचा दर्जा अव्वल, जे समोर आणि एक पाठीमागं एक वागलेत. अल्प वयात घातलं तर क्यों थैमान, बदनामी करायला लागले दोपल के मेहमान. इनसे अलग है मेरी ये खुद के पहचान, काळानुसार कळले होते आपलेच बेमान. टाइमाची कमतरता म्हणून बोलतो घाईत, हातार नको पाहिजे मला हातामध्ये माईक. वेळ पाहून आमची ज्यांनी बदलली साईट, ते नातेवाईक नव्हते होते नातेच वाईट. सोड अय नको नाते आता मला कामापुरते, माणसांच्या रूपात मन सारड्यासारखे. आमिर यांची फक्त शोबाजी आणि विचारणे हे तर खूपच बारके. रू से रू का पे भरोसा ना किसी पर, बचाने वाला आय तो घाव देते उसी पर. माणूस की मारून माणूस नाही राहिला खरोखर, रीत बदलली जगाची नाही राहिला आता बरोबर. लोकांचं काम फक्त मीठ चोळणं घावर, प्रॉपर्टी विकून यांनी पैसा लावला डावावर. अरे 50चं पेट्रोल टाकून फेऱ्या मारत्या गाव यांच्या 7 पिढ्या घेईल एवढा 7/12 नावावर. टिकायच्या दुनियात तर किंमत लागते, कारण नावाचा ब्रँड करायला हिंमत लागते. बस. ते 7/12 नावाचं तर जाम भारी भाऊ होतं. माझा ते- सपोर्टला कुठे गेला? भाऊ इथं सपोर्टला आहे. नाही कडवं राहिलं ते. हा, मग ते कडवर राहिलंय, कारण की विषय काय, ज्या टायमाला तुम्ही बीट वगैरे ऐकता ना हा, पाठीमागं, त्यावेळेस त्या टायमाला ते तुम्हाला प्रॉपर येतं नाही का. बीट नसेल ना, ते काय असतं तुम्हाला बीटवरून पण रॅप अंडरस्टँड होत चालतं. मग त्याच्यावरून थोडंसं कळतं बाबा हा इथं हे असे. तुझ्या आयुष्यात असं, आता आमच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आमच्या मागं कोण होतं, याच्या मागं कोण होतं. माझा एक मित्र आहे वेदांत ताकटे, तो आमच्या मागं सगळ्यात जास्त सपोर्टला. तुझा कोण आहे असा की ज्याने सगळ्यात जास्त तुला हेल्प केली आणि घरच्यांपासून पण प्रत्येक वेळेस वाचवलं ह्या गोष्टीतून असं? तसं तर माझा भाऊच आहे. थोडं काही म्हणजे नाही का मागे पुढे होत असतं, मला कधी कधी टाईमचा वगैरे इश्यू होतो, मग त्यावेळेला हा मॅनेज करणार, काय नाही आहे मी सोबत, हे नाही ते नाही. आत्ता आहे, बट जेव्हा मी ही जर्नी स्टार्ट केली तेव्हापासून प्रत्येक स्टेपवरती बदलत गेले कोण ना कोण माझ्या पाठीशी असणारं. स्टार्टिंगला मी कॉलेज लाईफमध्ये होते त्यावेळेला माझ्याकडे मोबाईल नव्हता, मग माझे जे फ्रेंड सर्कल होतं ते कुणाचा ना कुणाचा मोबाईल मला मिळायचा, त्यांच्या मोबाईलवरती मी शूट करायचे. त्यानंतर काही जण बाहेरचं शूट जर असेल तर एखादं दुसरी माझी रूममेट सोबत असायची, सो रूममेटचा सपोर्ट भेटत गेला. त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले, मग इथे दीदी आणि जिजू त्यांचा सपोर्ट भेटला. एकदा माझ्यावरती एक केस पडली होती 10 लाखांची. ते असंच झालं होतं, ब्लॉग करता करता एका दुकानाचं शूट घेतलं होतं आणि त्यांनी माझ्यावरती केस टाकली मानहानीची, आणि ती 10 लाखाची झाली. मला समजतच नव्हतं काय करू, आणि घरी सांगितलं तर ओरडा खाईल. मग नंतर दीदीला वगैरे सांगितलं, मग जिजूंच्या एका मित्र होता ह्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये, मग त्यांनी ती केस वगैरे मॅनेज केली. त्यानंतर आता जी पॉडकास्टची जर्नी आहे त्याच्यामध्ये तर फुल सपोर्ट माझ्या भावाचा आहे. तो लहान आहे ॲक्च्युली, बट सगळ्यांना मोठा वाटतो माझ्यापेक्षा, आणि खरं तर तो मोठा असल्यासारखीच जबाबदारी पण घेतो. त्याच्या पलीकडे पण एखादा मित्र आहे जो, आता मुलांमध्ये ही जबरदस्त कला राहते
का एखाद्याला कसं समजून सांगायचं किंवा जी जवळची मैत्री कोणाला पण नाही सांगते मुलं, जी एकदम जवळची मैत्रीण तिला एकदम सगळं टाइम टू टाइम सांगते, हा मुलगा बरोबर आहे, ते बरोबर आहे, हे सोशल मीडिया असं केलं पाहिजे, असं ऐक कोणी कॉलेजमध्ये किंवा नाही, माझ्या लाईफमध्ये मित्र नाहीयेत. माझा भाऊच माझा मित्र आहे. आणि तसं बघायला गेलं तर मग माझी मैत्रीण, जी की सगळ्यांनाच माहिती आहे, माझी बेस्ट फ्रेंड सलोनी, ती सगळं गाईड करत असते मला. तिला माणसं खूप चांगली कळतात, पण काही वेळेला आपण काय करतो, ऐकतो, काही वेळेला नाही ऐकत. मित्रांचं असं होऊन जातं. तुमच्या लाईफमध्ये असं कोण म्हणजे कॉमन फ्रेंड्स आहेत का तुमच्या दोघांचे? ज्याचे फ्रेंड्स आहे ना ते सगळे आता माझ्या मोठ्या भावासारखे. तर ज्या टायमाला मी हायस्कूलला होतो ना, ते याचे जे होते ना फ्रेंड्स, ते मला आधी म्हणायचे ना, तर मग मला एक असायचं का नाही का, भाऊ बी जर कधी आला नाही कॉलेजमध्ये तर ते मला असं होऊन जायचं बाबा याच्याऐवजी कोणतरी. पण आता कसं झालंय, ऑलरेडी याची 7 लाखच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. जे माझे मित्र आहे त्यांना ऑलरेडी माहितीये का आदित्य डेरे कोण आहे. आता नॉर्मली जर आपण सोशल मीडियावर नसतो तर आदित्य कोण काय काहीच माहित नाही राहणार. आता जे माझे मित्र त्यांना माहिती आहे आदित्य डेरे कोण आहे. आदित्य डेरे असा माहिती तो ब्लॉगिंग मुळे तो प्रत्येक गोष्ट त्याची माहिती, मग ते होऊन जातं का मित्र कॉमन. पण असं होतं का की तुम्ही सगळंच जे काय लाईफ मध्ये चाललंय ते सगळंच शेअर करता सोशल मीडियावरती? शेअर म्हणजे आता आमचं काय, आम्ही ज्यादा तर काम वगैरे करतो म्हणजे शेतातले, तर ते शेअर करतो. बाकी असं कॉलेजला वगैरे जे ते होत असतं ते शेअर करतो. बाकी तर असं पर्सनल मध्ये असं काही गोष्टी होतच नाही शेअर करण्यासारख्या नसतात. एखादं लईच प्रायव्हेट मुवमेंट असं तर ती आपण कोणच नाही करत. आपलं काय म्हणजे एक एन्जॉय कसं होईल समोरचं ते बघतो. त्या गोष्टीतून जर आपणच मारायला लागलोय दुसऱ्याला दाखवून अजून डिप्रेस करण्यात काय अर्थ नाही. पण असं आपली ब्लॉगिंगचं क्षेत्र कसं आहे का, पुढचं पण आपल्याला अशा वेळी निघते का ती एक फॅमिली सारखं. त्याच्यामुळे आपलं पर्सनल काय काय म्हणजे सगळं मिक्सच झाले. आपण जरी काय बोललो तर कमेंट मधून त्यांचे पण रिप्लाय, त्यांच्या पण भावना ते शेअर करतात. असं पर्सनल नाहीच काही असं जे आपण लईच डिस्प्ले केलं लगेच. आता तू तर कॉलेज पण करतो, मग जास्त करून कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कंटिन्यू इकडे तिकडे फिरताना दिसतो. मग कॉलेजचं कसं मॅनेज करतोय? मग मी काय करतो, आतापर्यंत तर सगळं मॅनेज होत गेलं. कारण की जेव्हा सुट्ट्या असेल ना त्या टायमाला समजा जसं कुठं जर दुसऱ्या राज्यात वगैरे जायचं असेल तर मग तेवढं सुट्ट्या वगैरे काढून असं जातो प्रॉपर कॉलेजला, सांगून चाललोय असं मग होतं थोडंफार मॅनेज. कॉलेजमधले टीचर्स सपोर्ट करतात? हा, आता त्यांचं पण ते क्षेत्र आहे ना, त्याच्यामुळे त्यांना माहिती की बाबा समोरच्याच काय, तर होऊन जातं सपोर्टला. पण असं कधी झालंय का की डायरेक्ट घरी कॉलेज आलंय, कॉलेजमधून झालं होतं असं का, अटेंडन्स पूर्ण नव्हती, घरी पप्पाला फोन गेला, मग पप्पांनी उचलला फोन. मग पप्पांना एवढं म्हणजे समजलं नेमकी कोणाचा फोन आहे. मी उचलला होतो आणि त्याच्यानंतर ते सांगत होते सर की आदित्यची 75% अटेंडन्स पाहिजे, ती तेवढी भरत नाही. विषय काय आहे की अटेंडन्स भरत का नाही, तर बाहेर शूट वगैरे असतात, प्रमोशन असते, काही ना काही. आता घरच्यांना सगळ्यांना माहिती, सर लोकांना तेवढं माहित नाही राहत का खरंच पोरगं कुठं जातंय. तेवढ्या बाबतीत आम्ही समजून घेत होतो. म्हणजे आम्ही असं झालं का सरांनाच समजून सांगत होतं, सर आमचे असं व्हिडिओ राहते, असं प्रमोशन राहते. सर म्हणत होते की अरे तुमचं ठीक आहे, पण मग इथं आम्हाला डिस्प्लेवर लागतं कॉलेजला की याची अटेंडन्स का बरं नाही असं. ते रॅप शूट व्हायला किती दिवस गेलेले? ते रॅप शूट तर आम्ही शूट तर 2 दिवसात केलं, पण ते जे असतं त्याचे सगळं ते युट्यूबवर यायला वगैरे एडिट वगैरे व्हायला त्याला 2 दिवसात पुन्हा म्हणजे सॉन्ग म्हणायला किती तुला टाइम गेला? आणि 1 दिवसात आम्ही रेकॉर्डिंग केलं, 2 दिवसात आम्ही शूटिंग केलं. फक्त त्याची एडिटिंगला महिना गेला, कारण ते भरपूर फुटेजेस वगैरे असतात ना त्याच्यामुळे. शूटचे लोकेशन वगैरे कसे ठरवले होते? लोकेशन मित्र आहे आमचा ब्रँडेड पाशा म्हणून, तो तिकडं अकोल्याचा आहे, तर मग त्याला प्रॉपर माहिती नाही का बाबा इकडं हे लोकेशन आहे. हा, मग आम्ही तिकडं शूट केलं असं. त्यांनी सगळेच आमचे ठेप ठेवले होते नाही का तिकडं, त्याच्यामुळे भारी होऊन गेलं. कॉन्टेंट क्रिएशनच्या वेळेला तुमचं एकमेकांसोबत डिस्कशन असतं, आपल्याला आता हा कॉन्टेंट द्यायचा आहे वगैरे असं? एवढं नसतं आमचं जे काय ते सोशल मीडियाचं असं त्याचं सेपरेट आहे पूर्ण, माझं सेपरेट आहे. आमचं चर्चा वगैरे काहीच नाही. व्लॉगिंग सोडून आता सिरीज बद्दल? हा, सिरीज फोन बोलत होतो, फोन बोलता असं झालं काहीतरी आपण आमच्या आता एवढे दिवस झाले, तर आज आम्ही या सिरीज असे पहिल्यांदा एकत्र आलोय का. नाही तर मग आमची जी स्टोरी वगैरे ना, वेदांतच सांगतो की असं प्रमोशन आहे, याचं तू स्टोरी ठेव. आमचं त्या बाबतीत नाही बोलणं होत काहीच. सिरीज साठी आम्ही पहिल्यांदा तुम्हाला जर व्हिडिओ जरी बघितला, तो भावाचा व्हिडिओ तो स्टेजवर आम्ही केला, तो कॉलॉबरेशन. त्याच्यानंतर हे पहिलं कॉलॉबरेशन आहे. आम्ही एकामेकाचा सपोर्ट ह्या गोष्टीत नाही घेत जास्त असं. हा, एवढं काय आम्ही मानतच नाही सोशल मीडिया, जे होतंय ते असं चालून द्यायचं.
पण असं तुला कधी फेस करावं लागले म्हणजे ऍक्च्युली आता आदित्यची जी फॅमिली आहे इन्स्टा फॅमिली ती खूपच जास्त ग्रो झालेली आहे आणि त्याचं एक नाव झालेलं आहे. मग ते असं असतं की बाबा एक जण फेमस झाला ना दुसरा जरी त्याच्या कष्टाने पुढे चालला असला तरी पण येतच की नाही हा लय मोठी गोष्ट होती ना. मी गुजरातला होतो, सगळे मित्र मला तेच आदित्य आदित्य म्हणायचे. मला असं वाटायचं काय चाललंय नेमकं. आता आमचे पप्पा आहे समजा, तर त्यांना जर आता कोणी म्हणलं का आदित्य डेरेचे पप्पा आहे तर त्यांना वाटतं यार पोरामुळे वाढतंय, ठीक आहे. भावाला नाही ते कधी वाटलं पण किती नॉर्मल लेवलला, ठीक आहे. पण मग माझा विषय काय होता मेन का आदित्य डेरेमुळं म्हणजे नाही का महेश डेरे असं म्हणलं आपलं स्वतःचं नाव, मग त्याच्यामुळे एवढी हेल्प नव्हतं घेत. पण मग ठीक आहे त्याच्यामुळे झालं ते गोष्टी नाही का. ऑलरेडी क्राऊड तो बनलेला होता आदित्य डेरे. पण आता अशी एक सिच्युएशन आहे महेश डेरे म्हणून लोक ओळखता बरोबर, स्वतःची ओळख आहे आता. पण तरी पण असं कधी येतं कानावर नाही बाबा आदित्य डेरेमुळे हा पुढे गेला वगैरे असं? नाही तेवढ्या बाबतीत नाही, काय सपोर्टच करायला आम्ही होतो. आलं एवढं काय. मला जर कोण तोंड म्हणलं भावामुळे, अरे मी सांगतोय ना भावामुळे, कारण की मला तर उलट गर्व आहे त्या गोष्टीचा. माझ्यासाठी घेतला होता. पण ज्यावेळेस कळलं का आदित्य चांगले फॉलोअर्स वगैरे होते, मी मोबाईल असं म्हणजे वर तो खांद्यावर वर हे करतो ना अनबॉक्स, त्यामुळे तूच कर ते डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं ते जाऊ दे म्हणलं. ज्या टायमाला आयफोन घेतला ना असं म्हणजे भाऊक झालतो मी नाही का, अरे भाऊना आयफोन घेतला एवढी भारी. मला जर त्यावेळेस वाटत असतं का नाही का म्हणजे नसता सपोर्ट केला बरं, पण मग सपोर्ट आपणच केला मग तो व्हायरल झाला मग आपणच असं म्हणायचं, मग ते बरोबर नाही. एवढं बॉन्डिंग तुमच्यामध्ये असण्याचं काय रिझन? आमचे ना खरं सांगायला गेलं तर लय भांडणं होते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जमत नाही जास्त करून, पण मग आम्ही एकामेकाला प्रत्येक गोष्टीत सांभाळून घेतो. आता पोरांनी तेच केलं पाहिजे, तुम्ही घरात भांडणं करा पण मग जे आपले माणसं त्यांना सांभाळूनच घ्या. भांडणं कोणत्या लेवलचे असतात एकदम नॉर्मल असं नाही का फनी भांडणं ज्याला आपण उलट काय होतं की जे डायरेक्टली भांडतात ना त्यांच्यामध्ये बॉन्डिंग टिकतं, पण काहींना अशी सवय असते की मनामध्ये खुन्नस ठेवायची की हा म्हणजे काहींना त्रास पण असतं हा आतल्या गाठीचे लोक. पण मग त्यात कसं आहे मग ते का तोंडावर गोड आणि पाठीमागे असं. आमचं कसं आहे एकामेकाला जर कोणी दुसरं येऊन बोललं ना मग आम्ही बरोबर समोरचाच ध्यानात ठेवतो. आम्हाला माहिती आहे आम्ही दोघं कोण आहे समोरचा कोण आहे, बरोबर एखाद्या गेम करायचं म्हणलं तर करतो बरोबर. आणि तुमच्या दोघांमध्ये आई वडिलांचा जास्त सपोर्ट कुणाला असतो? मला याचं कसं आहे आता सोशल मीडियाचं मेन, मी तुम्हाला काय म्हणलं आधीच का सोशल मीडियात याला टाकलेलं आहे, मला शेतीच्यात. पण मग जर सोशल मीडियाचा सपोर्ट असेल तर पहिला यालाच मग असं माझं सोशल मीडिया म्हणा किंवा दुसरं कोणताही म्हणा. घरचा लाडका म्हणजे आदित्य. असं नाही, घरच्यांना सगळ्यात जास्त मारही मीच खाल्लेला आहे, पप्पांचा लय खाल्लेला आहे. पण मग ज्या टायमाला त्यांना असं मेन गोष्ट आली का मग ती मायावर येऊन थांबते असं. म्हणजे आपण म्हणतो नाही का एक निर्णय घेणारा तुमच्या तोगात. कधी कॉन्टेंट प्लॅन करताना तुमच्यात भांडणं झालेत का? म्हणजे की बाबा आता सिरीज बनवताय मग तुला असं वाटतं की ते हा शॉट असा घेऊ शकतो, तुला वाटतं नाही ते तसा नाही पाहिजे शॉट, असं होतं का? होतं ना, कारण की काय होतं जरी मी त्यात जरी शिक्षण घेत असेल तरी कधी कधी काय होतं एवढं तर मी कन्फर्म आहे. हा फिल्म मेकिंग वाला आहे, पायल फिल्म मेकिंग वाली होती, भूमी ऑलरेडी ट्रान्झिशन रील वगैरे बनवते, ते तिघं पण चांगले प्रॉपर आहे त्याच्यात. माझा विषय मी कशातच काही नाही, पण मग त्या सिरीजचं डायरेक्शन पण मी केलंय, स्क्रिप्टिंगचं पण सगळं. डायरेक्शन म्हणजे मेन काय की हा सगळ्यात मोठा आला तिथं, हा बोललो सगळ्यांना ऐकणंच होतं. माझी चालायची एकदम टंगळ मंगळ, मला असंच आहे, मला एकदम फन वे मध्ये काम केलं तर फुल मजेत रोलच असे झाले ना की एकदम कमी जरी आले ना. आमचा काय विषय होता का सगळे कसे पुढे जातील, ऑलरेडी आदित्यची फेस व्हॅल्यू, खालच्यांचे जर फॉलोअर्स वाढले तर ते फॉलो करणारे कोणते याचेच फॉलो करणारे खाली. त्याच्यामुळे आम्ही असा सेटअप ठेवला होता का याचं कमी द्यायचं पण प्रो ठेवायचं डायरेक्ट, बाकीच्यांचं नॉर्मल जे ज्याला ऍक्टिंग तसं करायचं. असं जास्त शूटच्या रिटेक कुणाचे होतात? भाऊची नाही फोन लावून विचारा करा. त्याच्यामुळे आमच्या ग्रुपला नाव आहे वन टेक टीम, आणि ती याच्याच रिटेक होतात. माझे 2 नंबर 1 मिनिट, पायल 1 नंबर आहे ते प्रॉपर करते, 2 नंबर मी करतो, 3 नंबर भूमी आणि भाऊ 4 नंबर. म्हणजे सगळ्यात जास्त रिटेक हा घेतो. त्याचं काय त्याच रिटेक जास्त आहे सगळ्यात लास्ट. फक्त डायलॉग विसरतो, पण मी डायलॉग विसरतो प्रॉपर करतो ना ज्या टायमाला प्रॉपर करते. तू कुठं करतो? सगळेच करते, त्यात दिसतंय ना. मी ऍक्टिंग भारी करतो कधी. हे तूच ठरवलं का? हा मीच माझ्या मनाचा राजा, दुसरं काय कोणाला विचारू. विषय काय माहितीये का, 7 लाख पब्लिक आहे तुमच्याकडे, तुम्ही ऍक्टिंग चांगली केली काय वाईट केली काय, चांगलं म्हणणार आहे. आता पायल सगळ्यात म्हणजे नाही का सगळ्यात हुशार पण ती भूमी, त्याचा कसा विषय का त्या मुली तरी लोक त्यांना म्हणजे तेवढं अटेन्शन नाही देत, याला का बरं देत. आता कामवाल्या म्हणलं तरी लोक याच्या बाजूला पळाले. अरे मग कारण की मला माहिती मी पब्लिक घेऊन बसलेलो, तेवढी वाईड ऑडियन्स माझ्याकडे आहे, आणि वरून मी जे कॅरेक्टर केलं ते एकदम असं
रोस्टिंग वाला आहे नाही का, कोणी या समोर मी रोस्ट स्टार्टिंगला ऐकून घेतलं काय तू मूर्ख आहे का, आणि तुला मी गेलो सांगा. तिथून निघून. Start त्याच्यानंतर- याने सुरू केलं. आणि इथून पुढे सिरीज बघत राहा, तुम्हाला फक्त मी दुसऱ्यांना रोस्टच करत राहणार त्याची फक्त असं आहे. पण सिरीज मध्ये चेंजेस येतील तुम्हाला, ते अनएक्सपेक्टेड होतील थोडेसे. नाही, पण एवढं आहे का, एक सिरीज केली ती चांगली चालली, पोर्टफोलिओ जर म्हणला तर उद्या जर तुम्ही जर एखाद्याला अप्रोच केला, एखादी मुलगी असेल, मुलगा असेल, स्क्रिप्ट रायटर, एडिटर, तर ते काम लगेच करायला काम करायला तयार होऊन जातं. पब्लिकला माहित नाहीये म्हणून मी हा क्वेश्चन घेतेय की तुम्ही ही सिरीज बनवता, मग त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट होते? नाही नाही नाही, झिरो. कारण की हे तुम्ही Insta टाकताय, वर इन्स्टा पैसे देत नाही, मग त्याच्यामुळं कुणालाच त्याच्यातून होत नाही. पण याच्यातून तुमची आज जी ओळख निर्माण होती ना, ती लय मोठी. आपण नाही का म्हणतो की एकदम छोट्या लेवलचा आज करतोय, पुढं होत राहतं. मग काय माहिती एखाद्याला कोणी अप्रोच करू शकते, बाबा तू काम कर, अख्ख्या टीमलाही करू शकते, एडिटरलाही करू शकते. नाही, तर असा एखादा एक्सपिरियन्स फायदा आलाय का होईल. समजा नाही का, आता पुढची जी सिरीज राहील त्यात आम्ही प्रॉपर वर्क करू, अजून शिक्षण छोट्या छोट्या म्हणजे गोष्टी सगळं भेटलंय नाही का, बाबा हम्म. हे असं करायचं, हे इथं चुकतंय आपलं, हे इथं चुकतंय, तर हे शिकून गेलोय आता आम्ही मग आता वर्षाला 2 लाख रुपये घालतोय फिल्म अँड मीडियाला, मग ते शिकलं पाहिजे ना सगळं. ते नको सांगू. ते एक्सपिरियन्स तिकडे आला पाहिजे, माहित झालं पाहिजे सगळ्यांना भाऊ किती पैसे जाते, नाही लोक नुसते म्हणजे का कमी होतोय पैसे. एज्युकेशनला सगळ्यात जास्त हा. पैसे कुणाचे गेलेत आणि कमी कुणाचे गेलेत? कमी याचे गेले माझे कमी गेले. हुशार होता का तू? नाही. हुशार नव्हतो, पण शिक्षण- हुशार म्हणजे नॉर्मलच, पण मग मला लवकर अंदाज आलता यार याच्यात काही नाही, म्हणजे शिक्षणात खरंच काही नाही. तुम्हाला जर करायचं शिक्षण प्रॉपर, तुम्हाला जर जॉब प्रॉपर करायचा आहे, पैसे कमवायचे, शिक्षण तुम्ही पहिल्यापासून हायर एज्युकेशन घ्या, एकदम प्रो राहा, अभ्यास करा आणि तेच करा. मी याला तेच म्हणतो, एक तर कम्प्युटर मध्ये जर गेला तर तेच कर, आणि इकडे जर गेला तर हेच कर. त्याच्या ऍडमिशनच्या टायमाला मीच लय पळालो. मग ही आयडिया कुणाला आली की तुला फिल्म मेकिंग? याने सांगितलं. मला फिल्म मेकिंग माहित नव्हतं, पण यांनी सांगितलं असं ऍक्च्युली असं मला असं. पण माहित नव्हतं की असं पण कॉलेज असतं. मला कुणी विचारलं ना काय करतो, मी सांगितलं ना असंच करतो. हे काय काय करतो, मग ते परत सांगावं लागतं. मग ते असे पुढं कॉलेज सांगावं आज लागतं. पुण्यामध्ये का ज्यांची एक वर्ष 4-4, 5-5 लाख फी. म्हणजे आमचे जे आमच्या याच्यात फक्त 30च मुलं मुली आहे, तर मग आमच्यात फक्त 30च आहे. अख्ख्या कॉलेजमध्ये फक्त 30 आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे का, एवढं मोठं कॉलेज आणि त्यात फक्त 30 स्टुडंट त्या त्यातल्या फील्डसाठी. त्यात शेतकरी एकटाच असतो. हा, मी शेतकरी एकटाच असं. आणखी एक गोष्ट, आता तुम्ही फेमस तर खूप आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे आणि गावी पण माहितीच असेल, पण गावाकडच्यांना अजून माहित नाही की कॉन्टेंट क्रिएशन मधून खरंच पैसा मिळतो की नाही. मला सुद्धा असं होतं गावाकडे गेलं की बरं ठीक आहे तू कॉन्टेंट बनवते, ठीक आहे पॉडकास्ट घेते, पण तू जॉब काय किती करते? हा. मग तसं तुम्हाला झालंय का? ते याच्या बाबतीत नाही होत, कारण सगळ्यांना माहिती आहे आदित्य पैसे कमवतो. माझ्या बाबतीत कसं होतं, का तू एवढं सोडून आलाय डायरेक्ट घरी, आता शेती करतोय, मग काय तू पुढं जॉबला लग्नाचा आधी कसा गेल्यामुळे हिशोब तुला आहे? बोललं जातं. आपण माझं कसं, मी बाहेर लांब लांब फिरलो बी तर राज्यांमध्ये फिरतो नाही का, डायरेक्ट फ्लाईट वगैरे, मग ते तर दिसतं एवढं तर लगेच. समोर अंदाज येतोच ना. हे पैसे आता झालं, कमवतो. बट याच्या आधी जेव्हा थोडं छोटा मोठा क्रिएटर होता त्यावेळेला बोललं जात असेल. मी जोपर्यंत छोटा मोठा क्रिएटर होतो ना, तोपर्यंत वावरतच होतो. कोणाला मोकाच दिला नाही मला, कोणाला म्हणायचं. आणि ज्यावेळेस बाहेर पडलो तर असा पडलो, डायरेक्ट राज्य फिरायला लागलो, प्लेननी फिरायला लागलो. तर मी प्लेननी जरी फिरलो ना, माझ्या डोक्यात हेच यार, माझ्या डोक्यात असं चालू राहतंय, यार आपल्या गावाकडे किती भारी राव, यार नाही, आपलं पण विषय वावर कसा किती आहे, भारी राव. आता असं आपण सगळं. तिघं पण याच्यात आहे, आपल्याला माहिती आहे याच्यातून पैसे भेटतात, तरी तू म्हणली ते बरोबर समजा नाही का तुमची लाईफ काय पुढं कॉन्टेंट हे लॉंग टर्म नाही ही गोष्ट. बरोबर आहे. तर असू शकते आपण डायरेक्ट नाही म्हणू शकत की लॉंग टर्म आहे. ज्यानुसार आता ते कॉलेजेस ते इन्व्हेंट येतंय. केले, तर मला तर वाटतं आहे लॉंग टर्म आहे. कारण की भारताच्या बजेटमध्ये कॉलेजेसला इन्व्हॉल्व करते, ते 15,000 स्कूल्स, लय मोठी गोष्ट आहे. आणि सोशल मीडियाला तेवढं प्राधान्य देते, म्हणजे ही लय मोठी गोष्ट आहे. त्यांचं बरोबर आहे, कॉन्टेंट क्रिएशन एकदम चुकीच्या वेला चाललेलं आहे आता, त्याला लवकर सुधारलं गेलं पाहिजे. क्रिंज कॉन्टेंट जास्त वाढत आणि त्याच्यातून इन्फ्लुएन्स पण होत आहे चुकीच्या बरोबर पद्धतीने आहे. असं. हे लोकांना पण काही चांगल्या गोष्टी आवडतात, ते आपण द्यायचा प्रयत्न करतो. जे नवीन येत आहे त्यांनी पण आपल्याकडून ते शिकलं पाहिजे का चांगलंच द्या कॉन्टेंट, त्याच्यातून व्हायरल होऊ शकतं. कधी असं झालं स्टार्टिंगला ज्यावेळेला आपण नाही का म्हणजे व्हिडिओज टाकत असतो, रीच येत नाही, पण आपल्याला दिसते की बाकीचं काहीतरी फालतू करते पण त्याला चांगले व्ह्यूज येत आहेत, मग तसं काहीतरी ट्राय करावं असं वाटलं नाही? नाही आमच्या बाबतीत तर झालंच नाही. बॅकग्राऊंड नुसार नाही. मला मी तुम्हाला मगाशी काय बोललो की मी 10 दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला आणि 11व्या दिवशी टाकला ना, काहींचं म्हणणं असतं रीच कमी झाली असतं. मी जरी 11व्या दिवशी व्हिडिओ टाकला तरी मग व्हिडिओ 1 मिलियन जातो. कारण मला माहिती आहे सिम्प्लिसिटी की आहे, तीच की आहे माझ्यासाठी. मी काही बी नॉर्मलच नॉर्मली करतो. व्ह्यूज येऊनच जातं, म्हणजे असं आपण फेस व्हॅल्यू तुमची याच्यात- तेवढी मोठी असं. त्याच्यामुळे मी असं फालतू गोष्ट करायची ट्रायच करत नाही. केलं बी तर नवीन काहीतरी करायला बघतो, काहीतरी ज्याच्यातून सगळ्यांचा फायदा होईल असं. तर आता मंथली किती कमवतोस? मंथली आता म्हणजे कॉलेजची फी आहे ती भरतोय आणि करतोय, म्हणजे मंथली असं चाललंय काही ना काही. कॉलेजची फी म्हणले, मग आता ते बाकीचे समजून घेते.
काय आता चालूच आहे म्हणजे आता घरून एकही रुपया नाही घेत तू? थोडं कॉलेजसाठी तर बिलकुल नाही घेत. आम्ही ना 18-19 वर्षाच्या असण्यापासूनच सोडूनच दिलं ते घरून पैसे घरून घ्यायचे. पैसे तो विषय मला घरून पैसे मागताना डायरेक्ट असं यार चीप वाटतं एकदम, नाही का? तुम्ही कसे करा. आणि आम्ही कधी याच्या आधी कसं कामाला, कारण की आमचे जे फॅमिली बॅकग्राऊंड ना ते एकदम आहे, नाही का? त्याच्यामुळे आम्ही कधी असं कामाला वगैरे गेलो नाही. गेलो बी तर कसं, तुम्हाला सावड पद्धत माहिती का? म्हणजे आपण त्यांच्याकडे जायचं आणि ते Okay, okay. त्यांनी आपल्याकडे आपल्या हा, हा, हा. तर मग ते केलंय का ते असं फॅमिली नाही का? ते तेवढंच गरज चालतं. असते त्यावेळेस. हा, म्हणजे ते आपल्या इथं कामाला ना, आपण असं पैशांसाठी तेवढ्या म्हणून बाबतीत तर मग आम्ही केले, पुण्याला होतो त्यावेळेस सगळे कामं केले. हम्म. ओडीसी, पार्किंग सगळं करून बसलो. आता फ्युचर मध्ये अजून काय डोक्यात प्लॅन्स आहेत? फ्युचरमध्ये चाललंय, याच्यात पण चाललंय. आता मी तर शिक्षण घेतोय, मग आपण काय होतंय, टाइम नाही पुरत बऱ्याच काही गोष्टी. आणि चाललंय वेगवेगळं, थोडंसं बिझनेस पण बघू थोडंसं. कारण की काय ते तो एक असतो नाही का, एक खेळता पैसा आपण ज्याला म्हणतो, आपलं काय फेम वगैरे तर काहीतरी करू, बरोबर आहे. असं फिक्स. आता तो फिल्म अँड मीडिया करतोय आणि असं पहिल्यांदा झालंय का आम्ही दोघं पण एका याच्यात दिसलो, म्हणजे काहीतरी कन्सेप्ट मध्ये लोकांना ते आवडते. तर मग ते दोन भाऊ एकत्र दिसणार आणि जे छोटे क्रिएटर आहे किंवा ज्यांना खरंच गरज आहे सगळ्यांना घेतलं जाणार त्याच्यात. एडिटर असं, सिनेमॅटोग्राफर, बाकी स्क्रिप्ट रायटर, सगळ्यांना चान्स द्यायचे. सगळ्यांना पण ते सगळे पुढे गेले पाहिजे असं. आता तुमच्यासाठी माझ्याकडे काही रॅपिड फायरचे क्वेश्चन्स आहेत, पटपट आन्सर करायचे आहेत दोघांनी. लहानपणी सगळ्यात जास्त खोडकर कोण होतं? आधी मी आत्ता जास्त भांडण कोण करतं? मीच. आदित्यच. तो भांडण करतो, मी चिडचिड करतो. आणि मम्मी पप्पा जास्त साईड कुणाची घेतात? माझे. कोण जास्त खर्चिक आहे? मी. आदित्य ढेरे. कोण जास्त सिम्पल राहतं? मी. नो नो महेश नो. ढेरे. यात सिंपल कुठं? अरे मी किती सिंपल आहे. तू कशाला हाच म्हणून राहिला? अरे काय, अरे तू बघ ना, फॅशन सगळी फॅशन काय सिंपल कोणतं? 7,000चे बोट घेतो मी सिंपल. अरे थांब ना 2 मिनिटं. तेच म्हणजे साधं राहायला आवडतं, नाही तर जास्त ब्रँडकडे अरे वगैरे मग नाही मी वळायचं असं. 1 लाख रुपयाचं watch अरे जर गप्प, हातात घालतो. नाईकीचं नाही, नाही, shoes नाही. घेतोय. अरे Nike एक घेतो, मिनिट, Apple घेतो, mobile माझ्याकडे घेतो. हे मोबाईल आहे 17 Pro, ठीक आहे, लेटेस्ट मॉडेल. माझ्या ऍपल वॉच आहे, माझ्या नाईकीचे शूज आहे. अरे ब्रँडेड घालणं म्हणजे सिम्पलच राहणं. बापरे, ही सिम्प्लिसिटीची डेफिनेशन बदलली आहे. तेच नाही. हे मला तर असं वाटतं ब्रँडेड राहणं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही. नाही, मला असं simple वाटतं ची- ब्रँडेड राहणं, शेतकरी ब्रँडेड राहू शकतोय. ब्रँडेड आणि सिम्प्लिसिटी हे पूर्ण दोन वेगवेगळे Simplicity, पार्ट आहेत. स्वभाव का पैसे काय? काय ते एक घे. राहणीमान सिम्पल राहायला आवडते, नको मला ते जास्त असं हा, नाही मग का ते पॉश मला नाही मीच पाहिजे. पाहिजे. हा, मला पण महेशच वाटतं. काय माय करू काय घे तू. अरे आहे तुझ्या पैसा घेऊ तर म्हणून तो विषयच पण नाही. तुला विकत घेऊ का सांग तू. इथं स्वभावाचा विषय आहे. स्वभावच आहे ना, हा. हा. मग मी. मग अरे बापरे. तुला कोण लेट उठतं? आदित्य. अरे, मी, काही मी, पण, मी, मी. काही आता क्वेश्चनच समजून घेत नाही. मी उठतो कारण की ते पुण्यामुळे मला घाण सवय लागलेली आहे हा, उठायची. पुणे ही सवय मात्र म्हणजे रात्री लेट किती लेट पर्यंत लागू कवर शकतो? जागा आम्ही मी सकाळी नाही कवर उठत. जागा. तर आमचं कसं शेतीचे काम वगैरे राहतं, त्याच्यामुळे मग रात्री लवकर झोपा, सकाळी पण लवकर हा. उठा असं. बरोबर. कुणाला कमेंट्स जास्त वाचायला आवडतात? मी वाचतच नाही. नाही एवढा टाइम नाही भेटत. भाऊ खरं सांग. वाचतो का? आणि मग? वाचत असं ठीक आहे. दोघांचे पण वाचतो का फक्त एकट्याच्या वाचतो? दोघांचे त्याचं काही नाही वाचतो, पाहत नाही. दोघांचे वाचतो. खरं बोल, दोघांचे वाचतो. नाही सिरियसली आम्ही जास्त हे केलेलं आहे, कारण की असं बघतो आम्ही का टीम मध्ये कोणाला काही नको हे व्हायला, त्याच्यामुळे मग आणि आपण एवढे पण प्रो नाही लगेच प्रॉपर ऍक्टिंग करा आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी जातील असं. बरोबर. त्याच्यामुळे बघतो मी कमेंट. तरी पण अशा काही कमेंट्स आहेत का म्हणजे त्याच्या बाबतीतल्या असो किंवा तुझ्या बाबतीतल्या की ज्या मला हायलाइटेड फक्त ते एवढेच नाही, का त्याचा mobile- कामवाल्या बाय म्हणजे सकाळी प्रॉपर असं सपोर्ट झालं का माझ्याकडून तो आहे. झोपेला होता गाडीमध्ये, आम्ही येत होतो त्यावेळेस मी मोबाईल घातला होता. ते सगळे पासवर्ड एकामेकाचे फेस लॉक, पासवर्ड जरी चेंज असला तरी फेस ओपन होता. त्याच्यामुळे मी जेव्हा कमेंट बघितले होते सगळ्यात ज्या आपण असं नव्हत्याच कमेंट चेक करत होतो, नव्हत्याच कमेंट अशा काही. मग ते नॉर्मल कामवाले बाया गाव हा, मध्ये फक्त सिरीज नाही बट व्लॉगला पण असे नाही, त्याची कमेंट एखादी घेऊन तू म्हणजे नाही का घरात हसलाय वगैरे, अरे बघ ह्याला काय कमेंट आली नाही, किंवा ह्याची नाही, comment. एवढं असं नाही. होतच नाही कधी. असं नाहीच होत झालं नाही. direct. आणि असून बी तर आम्ही एकमेकाला शेअर करतो, बाबा हे तो चुकीचं होतंय त्याला कसं वाईटच handle अशी करायचं. नाही, कधी कधी अशी फनी पण येऊ शकते. हा फनी झालं तर मग होतं. पण येतं येऊ मग मी मजाच घेत राहतो. अरे तू किती माझे फॉलोअर जर वाढले नाही ना, अरे काय तू 4 दिवस झाले तो आहे असं गुतलंय एवढं होतं का आता? आणि याचं गुतलं ना, मग मी त्याचा एखादा व्हिडिओ घेणार, स्टोरीला लावणार, असं सांगणार बाबा हा. याला करा रे, याला आता मी याचा हे काय करा. video लावू? माझ्या आणि account ला यो काय काय views यो काय वाढणार? करणार, यो असं सांगणार, अरे तू 4 दिवस झाले गुतलंय पाय आणि तुम्हाला सपोर्ट करायचा. फिल्म अँड मीडिया करतोय तर मग लग्नाच्या शूटिंग तेवढं होतं आमचं. हा. त्याच्यापेक्षा मला जास्त हा काही. म्हणतो तो फ्युचर काय, तो लग्नाच्या शूटिंग करणार आणि मी याचं काय बहुतो चांगलं होणार, म्हणजे असं आहे. काही नाही, ज्यांच्या लग्नाची शूटिंग होती ते पण मग मानतील का आदित्य डेरे आलता आमच्या शूटला.
ब्रँड डीलसाठी वगैरे किंवा प्रमोशनमध्ये जास्त नेगोशिएशन कोण करतं? आदित्य. निगोशिएशन मी करतो. अरे मग तूच करतो ना ब्रँड डीलचं काहीतरी असं निगोशिएशन अरे हे रे काय म्हणतात त्याला, मग जास्त असं हे अरे म्हणजे- भेटलंच पाहिजे. अरे तर म्हणजे- कळलं ते मला. खेचाखेचीच रे. विषय काय माहितीये का, याला मॅनेजर आहे, याचे प्रमोशन याचा मॅनेजर हँडल करतो, पण माझे प्रमोशन आदित्य हँडल करतो. मग त्यात पैसा खिचे असू नाही तर मग ते कसं काही असो, हे मान्यच करावं लागतं. एवढा आहे. पण मग मी जर तुला कळला क्वेश्चन मग मला कळलं ना, मग मी जर बोललो ना डायरेक्ट का बाबा तुमचं याचं जे एखादं प्रमोशन असेल त्याच्यात मी पण तुम्हाला दिसन, मग ते पण म्हणते हा चला मी बोललो ना, नाही बाबा याची स्टोरी मी पण टाकत, तेव्हा ते म्हणते हा चला हा एवढ्यात करा. असं मी पैशाला मारित नाही, कारण मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला जर काम मोठं करायचं असेल तर आम्ही करू असं. आणि बाहेर तुम्ही काय खरेदीला वगैरे गेल्यानंतर बार्गेनिंग कोण करतं? बार्गेनिंग मी करतो. जाणीव रे मला पैशांची. काय बोलावं आता, जाऊ दे. ओके. आता तू बऱ्याच मुलींचा पण क्रश झालायस, पण अयो, तुझी कधी? स्पेसिफिक, कुठं अरे एवढे व्हिडिओ वगैरे तर टाकतो, फॅन मुवमेंट्स टाकतो, त्याच्यावर आम्ही सांगतो बोलतो, तर तुझी अशी क्रश कोण आहे? मग ती सेलिब्रिटी असेल किंवा हा normal life. एक आहे, पण तिला फेमस आहे, तिला भेटलोय पण मी. आम्ही ज्या टायमाला मुंबईला अवॉर्ड शो होता, ती समोर आली माझ्या, अरे बापरे ही आली, मी डायरेक्ट गेलो ते सोबत बोलायला. इन्फ्लुएन्सर आहे का? हा निशू तिवारी. निशू तिवारी माहिती का? ती आहे नाही का, म्हणजे काय क्रश आपण असं नाही म्हणताय ना, पण फिमेल मध्ये तिचे चॅलेंजिंग व्हिडिओ मी लय मला बघायचो. तर दुसरीच सांगितली घरी. कोणती? इकडं निशू तिवारी सांगू राहिला. पळ तुला दाखवतो मी, थांब. आणि बघा तुमच्यामध्ये कन्फर्म करा आधी. आणि क्रश म्हणजे क्रश नाही असं, ती अरे तिला मी crush- पहिल्यापासून आता एवढी मोठी स्टार ते रोल मॉडेल वगैरे ते सगळ्या गोष्टी किंवा एखाद्याचं कॉन्टेंट आवडणं पूर्ण वेगळा, पण क्रश म्हणजे कसं, अरे मला ती आवडते अशा टाइप मध्ये. ओके, तुझी कोण आहे? नाही मी. माझी तशी काही क्रश बिश नाही बरं का, तसं म्हणजे नाही का, असं नाहीच आहे कोणाचं. तुला माहित असेल नक्की ते. मला आता तो मग मी त्याचं ते काढला. मी सांगणार थोडी तो लगे हा मग ठीक आहे, मग काही विषय नाही. पूर्ण भाऊ सिंगल नाही, हाफ सिंगल आहे का? हा, हाफ सिंगल आहे. पूर्ण विषय आहे त्याचा, त्याच्यामुळे कुणी डोकं लावू नका. नाही रे, तसं काही ओके नाही. ओके. कोणी पण So, डोकं लावू engage शकतं. आहे, नाका engage लावू आहे, नको. नाही, असं काही नाही, मला मग तो लावा. काही सांगत नाही. मला लावा. पण मग अजून सगळे सिंगलच विषय माहिती काय, लहान आहे आम्ही लय विषय असं. माहिती काय, जोपर्यंत फेम नव्हती ना तोपर्यंत कोणीच नसायचं. हम्म. ज्या टायमाला तुमच्या फेम आली ना, तुम्ही नाही अंदाज लावू शकत त्या गोष्टीचा. ठीक आहे तुमच्याकडून चूक होईल, तुम्ही एखाद्या टायमाला तुम्ही वेगळे असणार, तुम्हाला दाखवायचं वेगळं असन, तुमच्याकडे फेम आहे तर नाही सांगू शकत तुमच्याकडे काय लेवलची लोक गोष्ट आहे. नाही, लोक कशासाठी येतात ते नाही समजत, की ह्याच्याकडे फेम आहे म्हणून ते की खरंच जेव्हा समोर ओळखायचं त्याचं- कसं मग आपण Yes. एखादं तर मग आपल्या समोर लय चांगलं बनत, एखादं काय माहिती रिअल मध्ये खरं असतं, पण मग ते असं होतं ना, आपलं फेम भेटायचे तुमचे जुने आजपर्यंत किती टिकले तुमच्याकडे, हा. मुली असो मुलं असो, आजपर्यंत किती. असं आहे आणि ना. जे नवीन आले ते तर आपल्याला माहिती का बरं आलेले. Yes. नवीन मध्ये पण आहे जे खरंच ट्रस्ट करताय, खरंच सगळं चांगलं सांगताय, पण मग कमीच प्रमाणे ते लगेच विश्वास नाही ठेवू शकत. असं बरोबर. तुला फ्युचर मध्ये पार्टनर कशी हवी? पार्टनर मला ना अशी एकदम नॉर्मल नाही का, जी अशी कुर्ती घालत असं, जी शेतीला हा शेतीला एकदम बघन, घरच्यांना सांभाळून घेईन, अशी पाहिजे खरं मनापासून. ओके, रॅपिड फायर वगैरे सगळं तर आपलं झालेलं आहे, पण नेक्स्ट आणखी एक माझा क्वेश्चन आहे. आणखी आता घरले आमचे. क्वेश्चन घेऊ नका, आता आम्हाला लागलाय बुका, आम्हाला आता लय लांब जायचंय, तुम्ही आम्हाला इथून जाऊ द्या. काय तुमचे क्वेश्चन झाले असन येतो आम्ही. नमस्कार. अरे थोडा एक तरी एवढा टाइम. नमस्कार. पॉडकास्टला लाईक करा, आदित्य डेरेल जाऊन फॉलो करा. बाय गाईज. महेश डेरीला पण आणि भन्नाट तेजाला पण. नक्की. ओके, सो ह्यांच्या रिॲक्शन ह्या गोष्टीमुळे आहेत, कारण ते सकाळी खूप लवकर आलेत आणि तेव्हापासून आमचं जवळपास दिवसभर पॉडकास्ट चालूच आहे. पॉडकास्ट कमी गप्पा जास्त झाल्यात आमच्या ऑन कॅमेरा पण आणि ऑफ कॅमेरा पण, ज्या आम्ही सगळे दाखवू पण शकत नाही एवढं हिला जास्त सिरीज ते- मध्ये घ्यायचं होतं पण ही बोलताना चुकते बघा, आताच बघितलं म्हणून हिला अरे cancel. इतकं बोललोय दिवसभर, फंबल व्हायला लागले आता. हा ना, सकाळ पॉडकास्ट बाजूला ना आमच्या बाकीच्याच गप्पा बाकीच्याच जास्त गप्पा झाल्या. दिवसभर हा. घातले आम्ही त्याच्यात. दिवसभर नुसत्या गप्पा मारते, त्यामुळे आता जवळपास सगळे थकलेत, भूक लागलेली आहे. सो आपल्याला तिच्या पॉडकास्ट डोळ्यातून बरं पाणी यायला. आपल्याला पॉडकास्ट पण आता इथं खर्च त्याच्याकडे. चला चला. एवढे मोठे ब्लॉगर इथं बसलेले असतानाच, आणि मेन 700K कुणाचे कम्प्लीट झालेले आहेत, त्याने हा, पार्टी त्यांनी party द्यायची. द्यायची. चला, ठीक आहे. येस, महेश पण माझ्या टीम मध्ये. चालेल चला, चालेल, चला. काही विषय नाही, जिरली आमची. विचारले आमचे, आम्ही येतो बस. तर आमचं तर हे चालूच राहणार आहे आणि अजून सुद्धा कॅमेरा बंद झाला तर ह्या गप्पा संपणार नाहीयेत, पण आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा, आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचं बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.